बहुजन नायक या ग्रुपवरती मी सध्या लाईव्ह येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा धगधगता इतिहास ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घुमत राहिला, इथल्या प्रत्येक कणामध्ये शिवरायांची असणारी जी मुद्रा आहे ही ठसत राहिली. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बहुजन नायक या ग्रुपमधील कार्यकर्त्यांनी जो अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम सुरू केलाय, ही जी विचारांची ज्ञानगंगा आहे ही हातातील असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून घराघरामध्ये हा विचार पोहोचवण्याचं काम हा ग्रुप करतोय. त्या सर्व कार्यकर्त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो, कारण आज माझ्यासारख्या एका सामान्य मावळ्याला या शिवछत्रपतींच्या इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी आपण मला या साऱ्या व्यासपीठावरून संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे शतशः आभार मानतो. मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या राजमाता जिजाऊंनी संस्काराचा होमकुंड उभा करून अवघ्या महाराष्ट्राला कुलंकित केलं, अवघ्या महाराष्ट्राला एक गाजवल्यानं भरलेला इतिहासाचा साक्षीदार बनण्याची संधी ज्या राजमाता जिजाऊंनी दिली, त्या मातेच्या पायाशी मी साक्षात दंडवत घालतो. शून्यातून एक नवीन सामर्थ्यशाली मरगळलेल्या त्या श्रांतभ्रांत अस्मितेला जीवन सन्मुख होणारी चेतना देऊन इतिहासाच्या एका काळ्याकुट्ट कालखंडाला विक्रमाचं झळझळीत रूप बहाल करणाऱ्या प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पायाशी साक्षात दंडवत घालतो, त्यांना अभिवादन करतो. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे शिवछत्रपतींचा इतिहास. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे असणाऱ्या गडकोटांचा इतिहास. साक्षात मृत्यूलाही ज्यांनी हरवलं त्या संभाजी राजांचा इतिहास. हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास. त्या मातीत आपण जन्माला आलो ती खरं तर आपल्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. ज्या मातीमध्ये शिवछत्रपतींची पावलं उमटली, ज्या मातीमध्ये मृत्यूचं तांडव चालू असताना ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती संभाजी राजांनी 9 वर्ष मृत्यूशी झुंज देऊन जो इथल्या साम्राज्याला लढा दिला आणि मरायचं कसं आहे इथल्या मातीतल्या असणाऱ्या भूमिपुत्रांना आपल्या मृत्यूनं दाखवून दिलं, त्या छत्रपती संभाजी राजांना देखील मी दंडवत घालतो, मानाचा मुजरा करतो. खर तर आज आपलं संपूर्ण जग, संपूर्ण राष्ट्र हे एका भयान अशा प्रकारच्या व्हायरसच्या विळख्यामध्ये गुंतलंय. आज माणसं माणसांना भेटू शकत नाहीयेत. आज विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रयोग करतोय. असाच एक प्रयोग या सारे ग्रुपच्या माध्यमातून आपण करतोय. हा शिवछत्रपतींचा जो इतिहास आहे हा ज्या किल्ल्यांच्या आधारे घडला, त्या गडकोटांचं आपण लाईव्ह दर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. समोरच तुम्ही बघताय ही चित्रफीत. छत्रपती शिवाजी महाराज हे खरेखुरे दुर्गपती होते, कारण शिवछत्रपतींचा जन्म हा एका किल्ल्यावर झाला. त्यांच्या आयुष्यातली बहुतांश वर्ष एका किल्ल्यावरती व्यतीत झाली आणि शिवछत्रपतींनी आपला देह पण एका किल्ल्यावर ठेवला.
खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे खरे दुर्गपती. 19 फेब्रुवारी 1630 ला ज्या शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपतींचा जन्म झाला हाच तो किल्ला शिवनेरी, की जो नीतीनं छत्रपती शिवरायांच्या जन्मासाठी निवडला. तसं पाहिलं तर हा अतिशय पुरातन अशा प्रकारचा दुर्ग आहे. याची रचना जर बघितली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांना या किल्ल्यावरती अतिशय सुरक्षित ठेवलं होतं. या किल्ल्याचे जे किल्लेदार होते ते छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित, शहाजी महाराजांशी संबंधित छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ होते संभाजी महाराज. तर यांचे जे सासरे होते त्या विजयराव हे या सारे किल्ल्याचे किल्लेदार होते. हा किल्ला एवढा दुर्गम होता, एवढा दुर्भेद्य होता की छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या देखील एवढ्या मोठ्या, ज्यांनी 360 किल्ले जुने उभे केले, त्यांच्या उभ्या आयुष्यात देखील छत्रपती शिवाजी महाराजांना देखील हा किल्ला नंतरच्या काळामध्ये कधी जिंकता नाही आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 वेळा याच्या पायथ्याशी असणारे जे जुन्नर शहर होतं ते जाळून लुटून खाक केलं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हा शिवनेरी किल्ला हा जिंकता नाही आला. एवढा दुर्भेद्य अशा प्रकारचा हा किल्ला होता, अतिशय प्राचीन अशा प्रकारचा किल्ला होता. आणि नीतीनं छत्रपती शिवरायांच्या जन्मासाठी याच किल्ल्याची निवड केलेली होती. त्यानंतर हीच ती वास्तू ज्या वास्तूमध्ये अवघ्या जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचा इतिहास ज्या मातीमध्ये घडला, अवघ्या हिंदुस्थानची आन बान शान ज्यांनी जगाच्या इतिहासामध्ये कोरली, त्या शिवछत्रपतींचा जन्म ज्या ठिकाणी झाला तीच वास्तू आपण बघतोय समोर. याच त्या वास्तूमध्ये साक्षात ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं साऱ्या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये आपलं नाव करून ठेवलं, त्या शिवछत्रपतींचा जन्म याच किल्ल्यामध्ये झाला, याच वास्तूमध्ये झाला. हीच ती वास्तू आपण बघतोय, हेच ते असणारी पवित्र स्थान. हे जे किल्ले शिवनेरीवरचं जे पवित्र स्थान आहे, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, हेच ते आपल्या दृष्टिकोनातून तीर्थक्षेत्र आहे, हेच ते आपल्या दृष्टिकोनातून धारातीर्थ आहे. अशा प्रकारची अतिशय पवित्र अशी वास्तू आपण बघतोय, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 जेधे शिकवणीनुसार ज्याचं नंतरच्या काळामध्ये पुष्टीकरण झालं आणि खऱ्या अर्थानं आपण याचा एक पुरावा म्हणून मानतो की म्हणजे जेधे शकावली, याच्यामध्ये त्याची तारीख नोंदवलेली आहे 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच वास्तूमध्ये झाला. ती वास्तू आपण बघतोय. ज्या शिवाई देवीच्या नावावरून या किल्ल्याचं नाव शिवनेरी आणि छत्रपती शिवरायांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं, हीच ती शिवाई देवी जिच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाजी असं ठेवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोड्याफार वास्तव्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे त्यानंतर काही काळ माहुली किल्ल्यावरती त्यांनी व्यतीत केला. काही काळ हा जिजाऊंचं जे माहेर होतं सिंदखेड राजा या ठिकाणी व्यतीत केला. याच्यानंतर जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील होते शहाजी महाराज यांची जी जहागिरी होती ते म्हणजे पुणे. तर या पुणे जहागिरीची व्यवस्था बघण्यासाठी आऊसाहेबांचं छत्रपती शिवाजी महाराज हे पुण्याजवळच असणाऱ्या एक जे खेडं होतं ज्याला आपण आत्ताच्या याच्यामध्ये खेड शिवापूर म्हणतो, त्या खेड शिवापूरमध्ये त्यांचं वास्तव्य होतं.
या खेड शिवापूर मध्ये थांबून आऊसाहेबांनी आपल्या असलेल्या जहागिरीची व्यवस्था करण्याचं काम सुरू केलं. त्यानंतरच्या काही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसह आऊसाहेब त्या बेंगलोरला शहाजी महाराजांच्या भेटीला गेल्या. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण पूर्ण करण्यात आलं. काही कारभारी त्यांच्या हाताखाली देण्यात आले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेब हे पुण्याला वास्तव्याला आले. बहुतांश वर्ष पुण्यामध्ये वास्तव्य. पुण्यामध्ये जो मावळ भाग आहे यातल्या असणाऱ्या काही लोकांना हाताशी धरून महाराजांनी तिथल्या असणाऱ्या लोकांच्या मध्ये जनतेमध्ये विश्वास निर्माण केला. बहुतांश आऊसाहेब या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण ठेवून होत्या. दादोजी सारखे काही कारभारी त्यांच्या सोबत होते. एक चांगल्या प्रकारच्या सगळ्या असणाऱ्या उपाययोजना काही चांगली लोक शहाजी महाराजांनी बेंगलोरवरूनच त्यांच्या सोबत पाठवलेली होती आणि एखाद्या स्वतंत्र राजासारखं या जहागिरीची जी व्यवस्था आहे ती शहाजी महाराजांनी लावून दिली होती. त्यानंतरच्या काळामध्ये दादोजी कोंडदेवांचं ज्यावेळेला निधन झालं त्यानंतर पूर्णपणे या सगळ्या असणाऱ्या जहागिरीचे जे नियंत्रण आहे ते शिवरायांच्या हातामध्ये आलं आणि मग शिवरायांनी मांडला तो यलगार. हो एक स्वप्न बघितलं हिंदवी स्वराज्याचं. इथली माती, इथलीच माणसं, इथल्याच माणसांचं राज्य, स्वकीयांचं राज्य. 350 वर्षापूर्वीपासून यादवांची सत्ता संपल्यापासून त्या महाराष्ट्राच्या भूमीवरती यवनांचं राज्य होतं. ते यवन जनतेची लूट करत होते, अन्याय करत होते, अत्याचार करत होते. अहो यांना इथल्या लोकांच्याबद्दल प्रेम नव्हतं, आपुलकी नव्हती, जिव्हाळा नव्हता. इथल्या असताना मरगळलेल्या संपलेल्या अस्मितेमध्ये साधा एखादा चिंगारीचा कण पण सापडत नव्हता. अशा अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचा ध्यास घेतला. इथल्या असणाऱ्या साध्या माणसांच्या मध्ये कमानीचा आत्मविश्वास भरला. अहो सामान्य माणसांना ज्यांच्या हातामध्ये यापूर्वी कदाचित हिंमत नसेल, अवघ्या असणाऱ्या ताकदीच्या जोरावरती हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणारे शिवछत्रपती स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. सोबत खूप मोजके मावळे होते. सुरुवातीच्या काळामध्ये इथे असणाऱ्या लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण केला, न्यायनिवाडे केले, काही लोकांना कठोर शासन केलं आणि इथल्या लोकांच्या मध्ये एक विश्वास निर्माण केला. अरे या मातीत सुद्धा असं एखादं राज्य निर्माण होऊ शकतो जे न्यायाचं असेल, नीतीचं असेल. ज्या असणाऱ्या कार्यकर्तृत्व पुढं अवघं आसमान सुद्धा ठेंगणं पडेल असं कार्यकर्तृत्व त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण होऊ शकतं. त्याच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जय जय महादेवचा हा घोष निनादू शकतो. त्या असणाऱ्या सामान्य माणसाच्या मध्ये एक अस्मिता निर्माण होऊ शकते. स्वतःचं राज्य निर्माण करण्याची जी अस्मिता होती ते निर्माण करण्याचे काम त्यांच्या असणाऱ्या बाहुबळामध्ये 1000 हत्तीचं बळ निर्माण करण्याचं काम त्या बाणशिंबानं केलं. अवघ्या 14-15 वर्षी हा ध्यास शिवछत्रपतींनी घेतला. आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर छत्रपतींनी जे आपलं ध्यान होतं या डोंगरी किल्ल्यांवरती लक्ष केलं. कारण शिवछत्रपतींना माहिती होतं ज्याचे किल्ले त्याचं राज्य. कारण किल्ल्याच्या अवतीभोवतीचा जो प्रदेश असतो याच्यावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर हे जे डोंगरी किल्ले आहेत ते आपल्या ताब्यात पाहिजे. आणि मग शिवछत्रपतींनी जे सुरुवातीच्या काळामध्ये काही किल्ले घेतले त्यामध्ये मग तोरणा हा किल्ला इथं बघायला मिळतो. समोर स्क्रीनवरती पाहू शकता की हा तोरणा याचं नाव प्रचंडगड आहे आणि या प्रचंड गडाचा दिसणारा हा तुम्हाला कोकण दरवाजा दिसतोय. शिवछत्रपती हे अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे वास्तुशास्त्रज्ञ. हा तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर शिवछत्रपतींनी याची डागडुजी करायला सुरुवात केली. आणि डागडुजी करत असतानाच शिवछत्रपतींना या असणाऱ्या स्वराज्याचा शकुन म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं धन सापडलं.
जवळपास 22 सोन्याचे हंडे या ठिकाणी सापडले. तुम्हाला इथं समोर जी दिसते ही तोरणा किल्ल्याची झुंजरवर माची आणि मागं उजव्या बाजूला जो दिसतोय ना तुम्हाला तो हा राजगड किल्ला पाठीमागच्या बाजूला. अशा प्रकारे ही जी माची आहे या माचीचं दर्शन तुम्ही इथे घेऊ शकता. हाच तो तोरणा किल्ला जिथं आपण असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण बांधलं स्वराज्याचं. तो तोरणा किल्ला समोर तुम्हाला दिसतोय. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तधन सापडलं हीच ते असणारी बुधला माची. याच ठिकाणी परत तोरणजाईचं मंदिर छत्रपतींनी बांधलं आणि याच्यामध्ये जे मोठं धन सापडलं महाराजांना गुप्तधन, या धनाचा वापर या असणाऱ्या तोरणा किल्ल्याच्या जागृतीसाठी जर महाराजांनी केलंच, त्याचबरोबर याच्या जवळच असणारा जो राजगड किल्ला आहे या राजगड किल्ल्याचं बांधकाम सुद्धा जवळ असणाऱ्या या एका मुरुंबदेव नावाचा एक डोंगर होता बाजूलाच, तर या मुरुंबदेवाच्या डोंगरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधण्याचं काम सुरू केलं. यानंतर हळूहळू किल्ले घेत पुरंदर घेतला, त्याचबरोबर कोंढाणा किल्ला घेतला. हे सगळे किल्ले घेत असताना आदिलशहानं जे पहिला आक्रमण केलं तो एक मोठा सरदार पाठवून आणि जे पहिली लढाई झाली ती पुरंदरच्या पायथ्याशी. पुरंदरच्या पायथ्याशी असणारी जी जवळची किल्ले जी लढाई आहे ती फतेखाना युद्ध जिंकल्यानंतर इथे असणाऱ्या रयतेमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि हळूहळू पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक किल्ले आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला जावळीचं खोरं होतं त्या जावळीच्या खोऱ्यावरती जे मोरे राज्य करत होते तर या मोऱ्यांचा पाडाव केला आणि मोऱ्यांचा पाडाव करून संपूर्णपणे जे जावळी खोरं होतं ते जावळी खोरं आपल्या आधिपत्याखाली घेतलं आणि तिथंच असणारा भोरप्या नावाचा एक डोंगर होता. तर त्या पारघाटावरती नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्या भोरप्या नावाच्या डोंगरावरती एक किल्ला बांधला आणि तोच तो इतिहास प्रसिद्ध अशा प्रकारचा प्रतापगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्णपणे नवीन बांधलेला पहिला किल्ला म्हणजे हा प्रतापगड किल्ला. हा मिश्रदुर्ग त्या प्रकारामध्ये दुर्गांचे वेगवेगळे प्रकार आहेत. जे जमिनीवरचे असतात त्यांना आपण भूदुर्ग म्हणतो, जे किंवा त्याला डोंगरी जे डोंगरावरचे असतात त्यांना डोंगरी किल्ले म्हणतो, जे समुद्रामध्ये असतात त्यांना आपण जंजिरा किंवा जलदुर्ग म्हणतो आणि जे रानात वनात असतात त्यांना वनदुर्ग म्हणतो. तर हा किल्ला वनात पण आहे आणि शिवाय डोंगरावरती पण आहे, त्यामुळे हा मिश्रदुर्ग प्रकारामध्ये म्हणतो. ही जी तुम्हाला समोर दिसते ती प्रतापगडाची जी प्रमुख माची आहे याला अफजल बुज असंही म्हणतात. याचं विहंगम दृश्य तुम्हाला दिसतंय. अतिशय सुंदर अशा प्रकारचा देखणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आणि जावळी खोरं पूर्ण ताब्यात आलं आणि या किल्ल्यावरून पूर्ण जे पारचा भाग होता याच्यावरती नियंत्रण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं आणि फतेखानाला लोळवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक छोटे मोठे किल्ले घेतले आणि आदिलशाहीला जाणीव झाली की छत्रपती शिवाजी महाराज आज ना उद्या आपल्याला आव्हान देणार आहेत. त्यामुळं पहिलं जे मोठं पाऊल उचललं गेलं ते म्हणजे आदिलशाहनं त्यांच्या दरबारात अतिशय सामर्थ्यशाली अशा प्रकारचा जो एक सरदार होता ज्याचं नाव अफजल खान. अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी पाठवलं. म्हणजे अफजल खान महाराजांना पूर्णपणे जिवे मारण्यासाठी आणि पूर्णपणे महाराजांना नेस्ताभूत करण्यासाठीच विजापूरवरून विडा घेऊनच बाहेर पडलेला होता. अफजल खान म्हणजे अतिशय ताकदवार. एकदा तरी ज्यानं औरंगजेबाला सुद्धा जीवदान दिले असा हा अफजल खान, ज्यांनी
छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील आहेत शहाजी महाराज यांची देखील धिंड काढली असा हा अफजल खान, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जे थोरले बंधू होते ज्यांचं नाव सुद्धा संभाजी महाराज होतं, यांना जगानं मारलं होतं असा हा अफजल खान, ज्याचं आपलं पहिल्यापासून वैर आहे याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना होती. हा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांचा घास घ्यायला, स्वराज्याचा घास घ्यायला अतिशय मोठ्या प्रमाणात फौज घेऊन, अतिशय मोठ्या प्रमाणात सामुग्री घेऊन आलेला होता. हा पूर्वी वाईचा सुभेदार राहिलेला, हा ताकदवर आहे, याच्याकडं कूटनीतीमध्ये निपुण आहे. हा अफजल खान ज्यावेळेला आला त्यावेळेला जी महाराजांची दैवत होती यांना फोडतच आला आणि वाईजवळ त्यांनी जेवढा डेरा मांडला तिथून मग महाराजांनी त्याला बेसावत करण्यासाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये एक व्यूहरचना केली आणि शिवाजी महाराज हे राजगडावरून प्रतापगडावरती लढा देण्यासाठी प्रतापगडावरती आले. आपण घाबरलोय, भिलोय अशा प्रकारच्या गोष्टी खानापर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था करून गुप्तहेरांमार्फत अतिशय दूर करून अशा प्रकारची योजना शिवाजी महाराजांनी आखली आणि आपल्या गनिमी काव्यानंच अफजल खानाला आपण वाकू या दृष्टिकोनातून अफजल खानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला यायला भाग पाडले. त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्या अफजल खानाच्या ज्या वाटाघाटी झाल्या त्यानुसार याच असणाऱ्या माचीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरली आणि याच असणाऱ्या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करून संपूर्ण भारतभर आपली कीर्ती प्रस्थापित केली. या असणाऱ्या दूरदर्शनाचा एक भाग इथं तुमच्या लक्षात येतो, जिथं एक प्रवेशद्वार आहे. शिवाजी महाराजांच्या दुर्गरचनेमध्ये एक महत्वाचा भाग असा होता की त्यांचे जेवढे दरवाजे असायचे हे गोमुखी पद्धतीचे होते. गोमुखी पद्धतीचा अर्थ असा, ज्याप्रमाणे गायीने पुढे तोंड केलं आणि पाठीमागचं वाहक तयार होतो त्याला जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष दरवाजामध्ये जात नाही तोपर्यंत हा दरवाजा आपल्याला दिसतच नाही. अशा प्रकारची जी विशिष्ट प्रकारची दुर्गरचना महाराजांनी नवीन शोधून काढली यालाच गोमुखी पद्धतीचा दरवाजा म्हणायचं. हा तुम्हाला प्रतापगडचा जो गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे हा तुम्हाला समोर दिसतोय. हेच ते मुख्य प्रवेशद्वार जिथून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आज प्रवेश केला असेल. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्य उभं केलं ती त्यांची कुलस्वामिनी भवानी माता. त्या भवानी मातेला आपल्याला कदाचित कायम तुळजापूरला जाता येणार नाही, पण शिवाजी महाराजांनी काय केलं तर या प्रतापगडावरती भवानी मातेचं खूप सुंदर देखणं अशा प्रकारचं मंदिर उभं केलं की ज्याची शिळा आहे ते नेपाळवरून आणण्यात आली, गंडकी नदीमधून. अतिशय सुंदर अशा प्रकारची मूर्ती या असणाऱ्या प्रतापगडावरती महाराजांनी स्थापन केली. खूप मोठ्या सुंदर प्रमाणामध्ये उत्सव करून सुद्धा या असणाऱ्या उत्सवामध्ये स्वतः शिवाजी महाराज सहभागी झाल्याच्या नोंदी इथं आपल्याला बघायला मिळतात. आजही आपण जर या असणाऱ्या भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी गेला तर या असणाऱ्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये आज जे शिवाजी महाराजांचं देवीचं जे पूजेचं स्फटिकाचं शिवलिंग होतं ते तुम्हाला इथं बघायला मिळतं. त्याचबरोबर हंबीरराव मोदींची एक तलवार आतमध्ये ठेवलेली तुम्हाला बघायला मिळते. अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रेरणास्थान आहे आई भवानीचं मंदिर हे तुम्हाला इथं बघायला मिळतंय. या प्रतापगडाच्या बालेकिल्ल्यावरून आपल्याला जो दिसतोय समोर तो म्हणजे तलावाचा बुरुज आणि जे समोर दिसतंय तुम्हाला इथं हेच ते भवानी मातेचं मंदिर. वरती सोन्याचा मुलामा केलेला अशा प्रकारचा कळस पण तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय दिमाखात दिसणारा हा भगवा तुम्हाला बघायला मिळतोय. त्या भगव्यासाठी आपल्या प्राणाचं अर्पण करणारे कित्येक मावळे
या मूवीमध्ये तयार झाले तो दिमागात पडणारा भगवा, त्या असणाऱ्या महाराष्ट्राचे आन बान शान भगवा, शिवछत्रपतींच्या इतिहासाचा प्राण भगवा हा तुम्हाला इथे बघायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास तज्ञांच्या मते ज्या काही हत्यारांचा वापर केला ते हत्यारे तुम्हाला बघायला मिळतात. बिछवा कसा होता, खंजीर कशी होती, वाघ नखे आणि कट्यार बघायला मिळते. बऱ्याच वेळा असं म्हणतात की अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नख्याच्या साह्यानं मारलं. तर हे जे वाघ नखे शस्त्र कसं आहे बघा, की वर जे दोन भाग दिसत आहेत ते वरून अशा प्रकारे आपण आत दोन पद्धतीनं मोठं करायचे ना, आपण जर अशा प्रकारे जर मूठ बंद केली तर हे जे शस्त्र आहे हे समोरच्या शत्रूला दिसणार नाही आणि वर फक्त दोन अंगठ्या घातली काय असं वाटेल. इतकी सुंदर रचना या वाघ नख्याची केली होती आणि लपून हे शस्त्र वापरून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बेसावट ठेवून त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी संपवलं आणि एक नवा अध्याय सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त अफजल खानाला संपवायचं नव्हतं, अफजल खानाबरोबर जो खजिना होता, शस्त्रास्त्र होती, ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या सगळ्या आपल्याला भविष्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या महाराजांनी काबीज केल्या आणि अफजल खानाला मारून महाराज फक्त थांबले नाही. त्यानंतर ही अफजल खानाची कबर दिसते तुम्हाला इथं. इथंच हा शामियाना उभारला गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं तर शामियाना इथंच उभारला गेला होता. इथंच त्याच्यानंतरच्या काळामध्ये कबर बांधण्यात आली. ही कबर तुम्हाला दिसते. हे अफजल खानाचं जे चित्र आहे ते तुम्हाला बघायला मिळते. 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला या असणाऱ्या प्रतापगडाच्या पायथ्याशी धुळीला मिळवलं आणि शिवरायांची जी पराक्रमाची कीर्ती होती संपूर्ण भारतभर पसरली गेली. हे अफजल खानाचं चित्र तुम्हाला बघायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर जे शिर होतं हे शिर हे आऊसाहेबांच्या आऊसाहेबांना दाखवण्यासाठी राजगडावरती नेण्यात आलं आणि राजगडावरती आऊसाहेबांनी ते शिर बघितल्यानंतर त्याची विधिवत जे दफन केलं गेलं ते याच असणाऱ्या राजगडच्या बाले किल्ल्याच्या दरवाज्यावरती. हाच तो राजगड की जो छत्रपती शिवरायांचा हा शिवरायांची पहिली राजधानी होती आणि जवळजवळ 24 वर्ष त्या राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं. तो राजगड किल्ला आपण बघतोय समोर. त्या राजगडचा असणारा हा बाले किल्ला आणि त्याचा हा प्रवेश दरवाजा जिथून आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकतो असा राजगडच्या असणाऱ्या बाले किल्ल्याचा दरवाजा तुम्हाला इथे बघायला मिळतो. यानंतर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारून इकडचा सगळा प्रदेश काबीज करत थेट जो पन्हाळा किल्ला होता तो पन्हाळा किल्ला जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना दुर्गाविषयी किती प्रेम होतं तर ज्या वेळेला पन्हाळा महाराजांनी जिंकला आणि महाराजांनी प्रवेश किल्ल्यामध्ये केला त्यावेळेला संध्याकाळची वेळ झाली होती, रात्र झाली होती. महाराज थकलेले होते. मात्र महाराजांना पन्हाळा किल्ला बघायची खूप ओढ होती. महाराजांनी रात्रीच्या अंधारामध्ये कशाची तवा न बाळगता दिवट्यांच्या प्रकाशामध्ये हा पन्हाळा किल्ला पूर्णपणे बघून काढला. त्याच्यानंतर कोल्हापूर जवळ मोठ्या प्रमाणामध्ये आदिलशहानं फौज पाठवण्याचा वेळा चालू होता. अतिशय शिताफीनं महाराज हे पन्हाळ्याच्या वेड्यातून धाडसानं बाहेर पडले आणि त्यावेळेला महाराज हे विशाळगडावर चालले होते. पाठीमागून सिद्धी असणारी फौज होती, सिद्धी मसूदच्या नेतृत्वाखाली महाराजांचा पाठलाग करत होती. त्याला महाराजांना आवश्यक असणारा जो जादा वेळ आहे तो मिळवून देण्यासाठी या असणाऱ्या घोडखिंडीमध्ये एक इतिहास आहे. जे 300 बांधर महाराजांसोबत होते त्यांचे जे प्रमुख होते ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना सांगितलं की महाराज या खिंडीमध्ये आम्ही उभा राहतो. महाराज आपण सुरक्षित विशाळगडावरती जाऊ. जोपर्यंत विशाळगडी पोहोचल्यानंतर तुमच्या असताना तोफीचा आवाज होत नाही तोपर्यंत हा बाजीप्रभू या असणाऱ्या खिंडीतून एकाही गनिमाला पुढे येऊन देणार नाही. हा
300 मावळ्यांचा इतिहास हा इथंच घडला. हीच ती असणारी घोडखिंड की जी बाजी प्रभूंनी आपल्या बलिदानानं अक्षरशः पवित्र केली आणि पूर्णपणे जिचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या काळामध्ये पावनखिंड असं केलं. हीच ती घोडखिंड. ज्या वेळेला बाजी प्रभूंनी महाराजांना याच वेळेला सांगितलं की महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, ती असणारी जी इतिहासाची मिसाल ज्या खिंडीमध्ये कायम झाली हीच ती असणारी घोडखिंड ज्याच्यामध्ये 300 बांधलवीरांनी आपले प्राण पणाला लावून छत्रपतींना सुरक्षित पोहोचण्यासाठी जो जादा वेळ होता तो उपलब्ध करून दिला. ज्या बाजी प्रभूंनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन या असणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहास घडवला आणि आपल्या असणाऱ्या राजाला वाचवलं, याचा घोडखिंड तुम्हाला समोर दिसते.